दिल्लीत घडामोडींना आता मोठा वेग आलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखांशी बैठक झाली आहे। दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा निधी थांबवण्यासंदर्भात ही महत्त्वाची बैठक झाली आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, निर्मला सीतारमण यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखांशी बैठक झाली आहे, काय अधिकची माहिती? बरोबर आहे। केंद्राच्या अर्थमंत्री जे आहेत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि एशियन विकास बँक जे आहे त्यांचे प्रमुख जे आहेत, या दोन्ही प्रमुख मध्ये आज एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीमध्ये साधारणतः पाकिस्तान जो दहशतवादी निधी वापरतो त्या देशांचा निधी कमी करावा अशा प्रकारची मागणी खुद्द निर्मला सीतारामन यांनी केली। आणि माहित असेल की त्यामध्ये पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर ही आज बैठक झाली। या बैठकीमध्ये जेही असे दहशतवादी देश आहेत, या दहशतवादी देशांना देण्यात येणारा जो एशियन विकास बँकेचा निधी आहे तो निधी कमी करावा अशा प्रकारची मागणी केली किंवा बंदच करावा अशा प्रकारची मागणी करून एक प्रकारे पाकिस्तानच्या आर्थिक नाडी देखील बंद करण्याचा प्रयत्न भारत सरकारच्या वतीने होता। त्याचमुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी बैठक एशियन विकास बँकेच्या अध्यक्षांसोबत घेतलेली आहे। नक्कीच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान निर्मला सीतारमण यांची एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या प्रमुखांशी बैठक पार पडली आहे। दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांचा निधी थांबवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल।